हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू सपना होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सपना तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज आपण 10th स्टँडर्ड इंग्लिशची एफ जी पोएम आहे ती शिकणार आहोत. तुम्ही म्हणाल की एवढ्याच काही इमेजेस कशाचे? तर इमेजेस आहे रुडियार्ड किपलिंग यांच्या, ज्यांना लिटरेचरसाठी नोबेल प्राइज मिळालेला आहे. महान असे लेखक आहेत. या रुडियार्ड किपलिंग यांची आपण इफ ही पोएम आज इथे शिकणार आहोत. इफचा अर्थ काय आहे? इफचा अर्थ आहे जर. पण याच्यामध्ये नेमकं काय सांगितलं तर रुडियार्ड किपलिंग यांनी त्यांच्या मुलाला ही कविता ऍड्रेस केलेली आहे की तू आयुष्यात काय केलं तर तुला यशाचा मार्ग मिळेल. तुम्ही म्हणालात नवीन काय आहे? तुमच्या घरात पण तुमचे वडील, आई किंवा मोठे नातेवाईक किंवा वडीलधारी लोक किंवा शिक्षक तुम्हाला सांगतच असतील तू जर हे केलं तर तुला ते मिळेल, ते केलं तर ते होईल, तुझं आयुष्यात चांगलं होईल. पण ही कविता त्या शब्दांच्या पलीकडची आहे. या शब्दांमधनं तुम्हाला नक्कीच तुमच्या चांगल्या आयुष्याचा मार्ग सापडेल याची मला खात्री आहे. ही कविता आपण शिकायला सुरुवात करूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणत्याही कन्सेप्ट समजून घ्यायचे असतील किंवा ग्रामरचा कुठलाही प्रश्न असेल मला फक्त कमेंट करा, मी तुम्हाला त्याचं उत्तर लिहून अपलोड करेन. ओके, लेट्स स्टार्ट टू लर्न दिस पोएम. विल रीड दिस फर्स्ट. दिस ऑल इन्फॉर्मेशन अबाउट रुडियार्ड किपलिंग. आपण आत्ताच त्यांचा फोटो बघितला. रुडियार्ड किपलिंग 1865 to 1936 म्हणजे त्यांचा जन्म 1865 चा आहे आणि मृत्यू 1936 चा आहे. रुडियार्ड किपलिंग वॉज अन इंग्लिश जर्नलिस्ट, शॉर्ट स्टोरी रायटर, पोएट अँड नॉव्हेलिस्ट. म्हणजे ते काय काय करत होते? जर्नलिस्ट होते, जर्नलमध्ये लिहायचे, शॉर्ट स्टोरी लिहायचे, कवी होते आणि ते कादंबरीकार सुद्धा होते. किपलिंग वॉज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर रायटर्स इन द युनायटेड किंगडम. In both prose and verse in the late 19th and early 20th century, he was awarded the Nobel Prize for Literature in 1907. At the age of 42, म्हणजे वयाच्या 42व्या वर्षी त्याला नोबेल प्राइज मिळाला आहे. He was the first writer writing in English to receive the prize. This poem deals with advice given by father to his son. आता याच्यामध्ये वडिलांनी आपल्या मुलाला सल्ला दिलेला आहे, ऍडवाइस दिलेली आहे. आपण ही कविता आता इथे बघूयात. If you can keep your head when all about you are losing theirs and blaming it on you. आता keep your head म्हणजे काय? डोकं शांत ठेवणे. मी बऱ्यापैकी अर्थ लिहून दिलेत. तुमच्या पुस्तकांमध्ये तुम्हाला लिहायचं असेल लिहू शकता किंवा वह्यांमध्ये लिहून घ्या. सेपरेट हार्ड वर्डचा व्हिडिओ सुद्धा याचा अपलोड करणार आहे. सो ते असं सांगतात मुलाला की जर तुला तुझ्यावर कोणी दोषारोप करत असेल किंवा तुला कोणी सगळे तुझ्यावरती दोष देत असेल तरीही तू तुझं डोकं शांत ठेव. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू. म्हणजे जेव्हा तुझ्यावर सगळे संदेह दाखवत असेल, डाऊट करत असतील तरी सुद्धा तू स्वतःवरचा विश्वास अढळ ठेव. बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू. म्हणजे इतरांचं सुद्धा मत विचारात घे. मेक अलाउन्स फॉर म्हणजे इतरांचं मत विचारात घेणं. म्हणजे त्यांना इथं असं म्हणायचं की जर इतर लोक संतापत असतील, चिडचिड करत असतील, तू मात्र तुझं डोकं शांत ठेव. दुसऱ्यांच्या चिडण्यानं स्वतःची मनस्थिती खराब करू नको. स्वतःचं मन शांत ठेव फक्त तुझ्या ताकदीनं. इतर लोक दोष देत आहेत किंवा इतर लोक संदेह दाखवत आहेत, तुझे डाऊट घेत आहेत, तरी तू तुझं मन शांत ठेव. आणि ते म्हणतायत की फक्त मीच शहाणा असं नाहीये, तर इतर लोक का डाऊट घेत आहेत, त्या लोक का संदेह घेतात, काय त्यांचं म्हणणं आहे ते सुद्धा तू विचारात घे, असा सल्ला ते त्याला देत आहेत. इफ यू कॅन वेट अँड नॉट टू बी टायर्ड बाय वेटिंग ऑर बिंग लाईड अबाउट, डोंट डील इन लाईज. इथे ते म्हणतायत, इथे बिंग लाईड अबाउट म्हणजे काय? एखाद्या विषयी इतरांनी चुकीचं बोलणं. आपल्याकडे सवय असते ना, एखादा माणूस पुढे गेला की आपण त्याच्याविषयी मागे काहीतरी बोलायला, अरे तो ना असा आहे, तो ना तसा आहे. तर ते इथे म्हणतायत की इफ यू कॅन वेट अँड नॉट टू बी टायर्ड बाय वेटिंग. तू वाट बघा. तुझ्याबद्दल लोक चुकीचं बोलतायत, तुझ्याबद्दल रुमर्स, अफवा पसरवतायत, तुला वाईट वाईट बोलतायत, तू वाट बघ, थांब. ऑर बिंग हेटेड, डोंट गिव्ह वे टू हेटिंग अँड येट डोंट लुक टू गुड नॉट टू टॉक टू वाईज. म्हणजे गिव्ह वे टू हेटिंग म्हणजे तिरस्कार करण्यास वाव देणं. म्हणजे पुढचा माणूस तुझ्याबद्दल वाईट साईड बातम्या पसरवते, वाईट वाईट बोलतोय, तुझा तिरस्कार करतोय, तू थांब जरा. खूप स्वतःला शहाणा समजू नको की मी लय भारी, मीच खूप भारी, मला सगळं कळतं, असं स्वतःला खूप शहाणाही समजू नको आणि खूप बडबडही करू नको. तू थांब, वाट बघ. हे सगळ्या गोष्टी ज्या घडतायत ना आसपास, तू थांब. ते सहन कर असं म्हणत नाहीये. ते म्हणतात की तू विचार कर, तू समजून घे काय तुझ्या अवतीभोवती परिस्थिती चाललेली आहे, त्याचा अंदाज घे, असं इथे ते मुलाला आपल्या सांगतायत.
इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. ते म्हणतात की तू स्वप्न बघ. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. कधी कधी काय होतं, मला हे म्हणायचंय, मला ते म्हणायचंय, आपण त्या स्वप्नाच्या मागे इतके धावतो, काय होतं पुढे. इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम. म्हणजे तुझे विचारच तुला ऑपरेट करायला लागतात. ते इथे सांगतायत की तू स्वप्न बघ ना, पण स्वप्नांना तुझ्या डोक्यात स्वार होऊ देऊ नको. स्वप्नांना तुझं मालक बनवू नको की नाही मी आता हे नाही केलं ना तर नाही माझं होणारच नाहीये, मला हेच करायचंय, मला इतकेच टक्के मिळवायचे, मला हेच बनायचं, मला असंच पाहिजे, मला तसंच पाहिजे. त्या स्वप्नांच्या इतका आहारी जाऊ नको असं ते त्या मुलाला सांगतायत. इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम. इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्फ अँड डिझास्टर. ट्रायम्फ म्हणजे काय, विजय. डिझास्टर म्हणजे काय, आपत्ती. ते म्हणतात की जर तुझ्या आयुष्यामध्ये विजय आला म्हणजे तू जिंकलास किंवा तुझ्या आयुष्यामध्ये कुठली तरी आपत्ती, संकट आलं, अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर जस्ट द सेम. इम्पोस्टर्स म्हणजे भोंदू. म्हणजे खरं बघायला गेलं तर एखाद्याचं यश खरंच यश असतं का किंवा पराजय खरंच पराजय असतो का. आपण बघतो कधी कधी समाजामध्ये 99% मार्क मिळालेला मुलगा सुद्धा दुःखी असतो का, तर मला 99 पॉईंट का नाही मिळाले. त्या शेजारच्या मुलाला 99.50 मिळाले, मला 99 मिळाले. आणि एखादा 50% वाला सुद्धा खुश असतो की अरे मला आतापर्यंत 35% पास होणार, मी आता 50% पास झालोय. तर मग खरं सांगा मला, 50% मिळालेला जो खुश आहे, जो स्वतःला विजयी समजतो, त्याचा विजय खरा आहे का ज्याला 99% मिळाले त्याचा विजय खरा आहे. त्यामुळे हे सगळे काय आहेत, इम्पोस्टर्स म्हणजे भोंदू आहेत. आपण समजतो विजय तो विजय, आपण समजतो पराजय तो पराजय असतो. आयुष्यामध्ये जे काही घडतं ते चांगल्यासाठी घडतं, फक्त आपले प्रयत्न प्रामाणिक हवे. इथे ते त्याला काय सांगतायत, ते म्हणतायत की तू काय करायचंय, तू जर तुझ्या आयुष्यात खूप असं विजयी झालास किंवा तू एखाद्या संकटाला सामोरा गेलास तरी सुद्धा ते दोन्ही गोष्टींना तू सारखंच ट्रीट कर, सारखाच वाग. म्हणजे विजय झाला म्हणून विजयाचा उन्माद करू नकोस, असं माजू नकोस, किंवा पराजय झाला तर दुःखाच्या खाईत स्वतःला लोटू नकोस, असं ते त्याला शिकवतायत. अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर जस्ट द सेम. इफ यू कॅन हिअर द ट्रूथ. काहींना सत्य ऐकण्याची ताकद नसते की तू चुकीचं वागतोस, तू बरोबर वागतोस, तुझं हे चुकतंय, तुझं ते चुकतंय, किंवा तुझा रस्ता असा चुकतोय, तुझे कौशल्य वेगळे, तू वेगळ्याच मार्गाला लागलायस. हे सत्य ऐकायची ताकद बऱ्याच लोकांमध्ये नसते. ट्रूथ यू हॅव स्पोकन ट्विस्टेड बाय नेव्स टू मेक अ ट्रॅप फॉर फूल्स. म्हणजे तू बोललेल्या विधानांचा विपर्यास करून त्याचा वेगळा अर्थ लावून कदाचित ते म्हणणं पसरवलं जाईल आणि तू जे बोललायस त्याचा बोलण्याचा कदाचित विपर्यास होऊ शकतो. तर ते म्हणतात की तू काय कर, और वॉच द थिंग्स यू गिव्ह युअर लाईफ टू ब्रोकन अँड स्टूप अँड बिल्ड देम अप विथ द वर्न आउट टूल्स. ते म्हणतात की लोक तुझं अधपत घडवून आणण्यासाठी, तुला नुकसान देण्यासाठी अशा प्रकारे अफवा पसरवतील किंवा तुझ्या बोलण्याचा विपर्यास करतील, पण तू याच्यामध्ये हार मानू नकोस. आणि ते म्हणतात की जरी तुझी टूल्स, तुझ्याकडे जे साहित्य संसाधन आहे तुटलेली असतील असू दे, तरी सुद्धा तू स्वतःला या सगळ्यातनं उभं कर, पुन्हा उभं कर, खचून जाऊ नको, असं या ओळींचा इथे आपल्याला अर्थ दिसतो. पुढे आहे, इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स अँड कीप युअर व्हर्च्यू और वॉक विथ किंग्स नॉर लूज द कॉमन टच. इथे कवींना सांगायचंय की जर तू गर्दीमध्ये असशील किंवा लोकांमध्ये असशील, ज्या प्रकारे तू तुझं पुण्य टिकवून ठेवशील त्याच प्रकारे तू राजासोबत वावरताना सुद्धा लोकांचा संपर्क सोडू नको, नैतिकता सोडू नको. कारण तुझं नैतिक मूल्य टिकवून ठेवणं हे पूर्णपणे तुझ्या हातात आहे. तर तू तर नैतिकता टिकवून ठेव, सगळ्यांशी वागताना सारखंच वाग. इफ ऑल मेन काउंट विथ यू बट नन टू मच, इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनिट. ते म्हणतात की शत्रूला किंवा आपल्या जीवाभावाच्या मित्राला सुद्धा समान वागणूक द्यावी, असं ते इथे सांगतायत. त्यांना सुद्धा त्यांनी दुखावू नये असं इथे कवी आपल्या मुलाला सल्ला देत आहेत. 60 सेकंड वर्थ ऑफ अ डिस्टन्स रन. म्हणजे ते म्हणतात की प्रत्येक क्षणाचा, आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा तू उपभोग घे, आयुष्य चांगलं जग. युअर इज द अर्थ अँड एव्हरीथिंग दॅट्स इन इट अँड विच इज मोर यू शॅल बी अ मॅन माय सन. ते म्हणतात की तू एक सद्गुणी माणूस होण्यासाठी जर तू या सगळ्या गोष्टी अवलंबल्या तर नक्की एक चांगला सद्गुणी माणूस होशील आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा चांगला उपयोग करून घेऊ शकशील, एक चांगलं आयुष्य तू उभं करू शकशील, असं इथे मोलाचा सल्ला कवीने आपल्या मुलाला दिलेला आहे. तर ही रुडयार्ड किपलिंग यांची खूप सुंदर कविता आहे जी आपण आपल्या आयुष्यात उपयोगात आणली तर नक्कीच आपलं आयुष्य चांगलं होईल.